वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं चैरचरात्ममं तत्पदं दर्शनं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेश आणि सरस्वतीच्या चरणी सौ अर्चना श्रीराम मुठेचा नमस्कार। प्रेक्षकांनो, आज मी आपल्या समोर परमहंस योगानंदजीचे जीवन आख्यान वर्णन करीत आहे। प्रेक्षकांनो, गुरुची कृपा सगळ्यांना माहीत आहे आणि गुरुचं वर्णन जितकं केलं जावं तेवढंच कमी आहे। आज असेच गुरुच्या बाबतीमध्ये परमहंस योगानंदजीच्या बाबतीमध्ये आपण बोलणार आहोत। निर्गतमजं प्रमदं स्वयं च निष्पाप पथे प्रवर्तते गुणादितत्वं हितमिच्छुरंगिनाम शिवार्थीनाम यस गुरु निजते। म्हणजे जो स्वतः तर पापरहित मार्गावरती चालतोच आणि इतर लोकांना पण पापरहित करतो आणि समस्त जगाच्या विश्वाची कल्याणची कामना करतो, त्यालाच गुरु म्हणतात। धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायण तत्वेभ्य सर्वशास्त्रार्थ देशजो गुरुरुच्यते। म्हणजे ज्याला धर्म माहित आहे, जे धर्म पाळतात, जे धार्मिक आहे आणि जे सर्व शास्त्रातील घटकेचे नियम पाळतात त्यालाच गुरु म्हणतात। परमहंस योगानंद ह्या गुरुच्या भाषामध्ये अति सत्य आहे। परमहंस योगानंदजी च्या बाबतीमध्ये अनेक लोकांनी पुस्तकं लिहिली आहे। स्वयं त्यांची पुस्तक योगी कथामृत ऑटोबायोग्राफी ऑफ योगी ती पण आहे। आज आषाढी कार्तिकी वारी महामंडल वतीने मला ही संधी मिळाली आहे की मी परमहंस योगानंदजीच्या बाबतीत काही गोष्टी बोलू। प्रेक्षकांनो, गुरुची असले हे गुरु त्यांचं वर्णन मी आपल्या समोर आता करीत आहे। परमहंस योगानंदजीच्या जन्माच्या 1 शतकानंतर त्यांची गणना आधुनिक काळातील अग्रगण्य आध्यात्मिक विभूतीमध्ये होत आहे आणि त्यांचा जीवनचा आणि कार्याचा प्रभाव निरंतर वाढतच आहे। त्यांनी आपल्या जीवनच्या कालावधीमध्ये प्रतिपादित केलेले सिद्धांत आणि जे विचार मांडले त्यांचा आज उपयोग जीवनाच्या अनेक क्षेत्रात होत आहे। मनोविज्ञान, वैद्यकी, लॉ, मॅनेजमेंट आणि सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे सिद्धांत आणि विचारांचा उपयोग अत्यंत रचनात्मक मध्ये होत आहे आणि मानवी जीवनाला आध्यात्मिक रूपने परिपूर्ण करण्यासाठी ह्याचे दूरगामी प्रभाव पण छान मिळतात आहे। जसं की आपल्याला माहित आहे की परमहंस योगानंदजीच्या शिकवणी विविध क्षेत्रात कामास येतात आहे आणि त्याचा आध्यात्मिक मार्गाद्वारे सृजनात्मक उपयोग पण होत आहे। त्यांचे मागे ठेवलेला वारसा हा जपायची पण नितांत आवश्यकता आहे। काळाच्या वेगामध्ये त्याच्यामध्ये मिश्रण, विखंडन आणि विकृती होऊन त्याला सुरक्षित ठेवण्याची पण ही पण जबाबदारी आपल्याच वरती आहे। हे बघण्यात येतं की अनेक गुरु झालेले आहे, त्यांनी खूप छान छान गोष्टी पण म्हटल्या, पण
काळानुसार त्यांचे उपदेशांचे आणि सिद्धांताचे रूप पण बदलले. असं काही विखंडन आणि अपमिश्रण स्वामी योगानंदजीच्या शिकवणीमध्ये न हो म्हणून परमहंस योगानंदजींनी योगदा सत्संग सोसायटी याची स्थापना केली आणि सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपची पण स्थापना केली. त्यांनी स्वतः आपल्या शिष्यांना तयार केलं आणि शिष्यांना तयार करताना त्यांनी धर्म, जाती आणि वर्गाचा काहीच भेद ठेवला नाही. त्यांनी आपले उपदेश पुढे कसे प्रकाशित केले जाव आणि जगासमोर कसे आणले जाव ह्याच्याकरता स्पष्ट मार्गदर्शन पण दिले आहे. भारतीय दर्शनमध्ये गुरु शिष्य परंपरा एक अत्यंत महत्त्वपूर्ण परंपरा आहे. हे भारताचं वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे एक गुरु शिष्य परंपरा आहे आणि पुरातन कालापासून भारतीय संस्कृतीमध्ये ही कायम राहिलेली आहे. ह्याच परंपरामुळे भारतीय प्राचीन परंपरा आणि शास्त्र आपण वाचवून ठेवलेले आहे. याच्या अभावामध्ये आपण बघतो की महान समृद्ध आणि संस्कृतीचे देश आणि संस्कृती जसं युनानची संस्कृती, बेबिलोनियाची संस्कृती, इजिप्तची संस्कृती महान संस्कृती होत्या. पण आज त्यांच्या संस्कृती आणि प्राचीन ग्रंथ कुठे आहे? त्यांची संस्कृती बस म्युझियम संग्रहालयामध्ये आहे. पण आपली भारतभूमी धन्य आहे. जेव्हा जेव्हा असं काही आपल्या प्राचीन ज्ञानावरती संकट येतो तेव्हा कोणी ना कोणी आध्यात्मिक विभूती जन्म घेते आणि त्याला सुरक्षित आणि जपायचं प्रयत्न देखील करते. आणि अशी ही भारतभूमी आहे जिथे पुन्हा पुन्हा आध्यात्मिक शक्ती येऊन लोकांचे मार्गदर्शन पण करतात. आता आपण परमहंस योगानंदजीच्या थोड्याशा लहानपणाच्या गोष्टी करूया. परमहंस योगानंदजीचा जन्म गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये एक अतिसंपन्न परिवारमध्ये झाला होता. यांचे वडील बेंगॉल नागपूर रेल्वेमध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते. घरामध्ये भरभराट होती. काही सगळ्या सुख सुविधा उपलब्ध होत्या आणि परमहंसजीचा अभिरुची अध्यात्म मध्ये होतीच. लहानपणापासून ते एक विलक्षण प्रतिभा दाखवायचे. वयाच्या हिशोबाने त्यांचे प्रश्न खूप मोठे राहायचे आणि इतका महान पुरुष शैशव अवस्थेमध्ये, लहानपणा किशोर अवस्थेमध्ये असे प्रश्न विचारेल तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला ते कळणारच नाही. त्यांना सतत एक गुरुचा शोध होता. परमहंस योगानंद अभ्यासातही छान होते आणि त्यांनी कलामध्ये स्नातकची उपाधी देखील प्राप्त केली. पण त्यांचं एक चांगलं कॅरियर पण त्यांची वाट पाहत होतं. पण त्यांना जगामध्ये दुसरे कार्य करायला परब्रह्मनी पाठवलं होतं, परमेश्वरानी पाठवलं होतं. म्हणून त्यांना एक गुरुचा सतत एक शोध होता. जसं चातक पक्षी असतो तो स्वाती नक्षत्राच्या पाण्याची वाट पाहत राहतो. तहानलेला असतो पण तो वाट पाहतो की कधी स्वाती नक्षत्राचं पाणी मी पिऊन आपली तहान शांत करेन. असंच परमहंस योगानंदजी एक उच्च कोटीच्या आणि आपले गुरुच्या शोधात होते आणि ह्यांची शोध कार्य संपला जेव्हा वयाच्या 17व्या वर्षी त्यांना मुक्तेश्वर गिरी हे गुरु मिळाले. तर जसं चातका पक्षीची तहान संपते तसंच गुरु भेटून ह्यांचं जीवन पण धन्य झालं. परमहंस योगानंदजी
ची गणना 20व्या शतकाचे अत्यंत मोठे आध्यात्मिक शिक्षक योगी आणि संतच्या रूपमध्ये होते. त्यांनी आपल्या शिष्यांना क्रियायोगचा उपदेश दिला आणि तो जगभर पसरला. त्यांच्यानुसार क्रियायोग ईश्वरशी भेटायची सगळ्यात सोपी आणि सरळ युक्ती आहे आणि एक प्रभावी पद्धती पण आहे. 1910 मध्ये जेव्हा मुक्तेश्वर गिरींशी भेट झाली आणि त्यांचा शोध थांबला, त्यांनी आपलं जीवन क्रियायोगच्या प्रचार प्रसारामध्ये लावलं. योगानंदजीला 1920 मध्ये अमेरिकेत बोस्टनमध्ये एक धार्मिक आध्यात्मिक चर्चेमध्ये भारताच्या प्रतिनिधी म्हणून आमंत्रण मिळाले. त्यांनी तिथे भाग घेतला आणि लोक विस्मित झाले. लोक योगानंदजीच्या ज्ञानाने आश्चर्यचकित झाले आणि असं क्रियायोगची सुरुवात पण झाली. त्यांनी बॉस्टनच्या आध्यात्मिक संमेलनानंतर लॉस एंजलिसमध्ये एक संस्थेची स्थापना केली. त्याचं नाव दिलं सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप. आता हे सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप का? कारण बघण्यात येतं की मनुष्याला आपल्याशिवाय सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं. सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात, पण स्वतःच्या बाबतीत किती गोष्टी माहीत असतात त्याला किती आत्मबोध असतं. आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी, रामदास स्वामींनी आत्मबोधवरती पुष्कळ गोष्टी लिहिल्या आहे. त्यांनी पण 400-500 वर्ष पूर्वी पण हे सांगितलं होतं की आत्मबोध खूप आवश्यक आहे. म्हणून योगानंदजींनी आपली सोसायटीचं नाव सेल्फ रिअलायझेशन सोसायटी ठेवलं, कारण आत्मबोध हे खूप आवश्यक आहे. तुमचा जन्म का झालाय? तुमचा जीवनाचा हेतू काय आहे? तुम्हाला परमेश्वराने ह्या जगामध्ये कशाला पाठवलं आहे? प्रत्येक व्यक्ती या धरेवरती कोणता ना कोणता उद्देश घेऊन आलेलाच आहे. आता ते उद्देश अतिशय क्षुद्र किरकोळ पण होऊ शकतं आणि हिमालयासारखं उत्तुंग आणि महान पण होऊ शकतं, पण उद्देश जरुरी असतं. उद्देश आवश्यक आहे. सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपमध्ये त्यांनी कला, अध्यात्म आणि विज्ञानचा एक अद्भुत संगम केला, अद्भुत मिश्रण केला आणि त्यांनी संपूर्ण अमेरिकेत अनेक सहली केल्या आणि आपले जीवन व्याख्यान देण्यामध्ये पुरतं अर्पित केला आणि जागतिक स्तरावरती आपले विचार पण मांडले. ह्या दरम्यान अनेक प्रसिद्ध लोक त्यांचे शिष्य पण झाले. त्याच्यामध्ये मार्क ट्वेनची मुलगी क्लारा क्लिमेंट देखील एक होती. लोक क्रियायोगनी अतिप्रभावित झाले. समस्त विश्व प्रभावित झालं. क्रियायोग एक भारतीय प्राचीन परंपरा आहे, पद्धती आहे, पण काळाने ती लुप्तप्राय झाली होती. योगानंदच्या भारतभूमी आणि समस्त विश्व ऋणी आहे, अत्यंत ऋणी आहे की त्यांनी ती विद्येची पुनर्स्थापना केली. पवित्रता, शुचिता आणि सरळपणा हे योगदा सोसायटीचे वैशिष्ट्य आहे. मार्केटिंगच्या युगामध्ये ही सोसायटी आपली एक वेगळी ओळख ठेवून आहे. परमहंस योगानंदची आत्मकथा ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, एक योगी, हिंदीमध्ये योगी की आत्मकथा आणि ही मराठीमध्ये पण प्रकाशित झाली आहे. ही एक अति उत्कृष्ट कृती आहे आणि याच्या लाखो करोडो प्रत्या विकल्या गेल्या आणि सार्वकालिक
आध्यात्मिक आत्मकथनाची ही पुस्तक आहे. ज्याला बेस्ट सेलर म्हणतात, तर ही आध्यात्मिक पुस्तक बेस्ट सेलर आहे. आता ह्या त्यांच्या आत्मकथाच्या पुस्तकाद्वारे पाश्चात्य देशातील कोट्यावधी लोकांना ध्यान आणि क्रियायोगचं शिकवले गेले. त्यांचे विचार ऐकून ईश्वरची असीम कृपाचे दर्शन होतात आणि लोकांना देवाची अनुभव आणि प्रचिती देखील होती. त्यांच्या अनेक शिकवणी आहे, पण त्यांच्या शिकवणी अगदी साध्या, सरळ आणि व्यावहारिक आहे. प्रत्येक मनुष्य तो आपल्या जीवनामध्ये आणू शकतो. ते म्हणतात, आध्यात्मिक जीवनाचा अवलंबन करायसाठी आपल्याला हिमालयामध्ये जायची गरज नाही. जेव्हा परमहंस योगानंद गुरुच्या शोधात होते, तेव्हा त्यांना एकदा इच्छा झाली होती की ते हिमालयावरती जाऊन आणि गुरुचा शोध करू. तेव्हा त्यांना मुक्तेश्वर गिरींनी सांगितलं होतं की बाळ, तुला हिमालयामध्ये डोंगर सापडतील, पण गुरु आणि देव सापडणार नाही तुला. असं करून त्यांचं जे डोक्यामध्ये हिमालयावरती जायचं होतं ते गुरुनी काढलं. त्यांच्या गोष्टी व्यावहारिक आणि पाळणाऱ्या आहे. ते म्हणतात की भूत विसरा, कारण ते तुमच्या हातात नाहीये. भूतकाळ तुमच्या हातात नाहीये, ते तुमच्या हातातनं निसकटून गेलेलं आहे. भविष्य विसरा, कारण की ते तुमच्या नियंत्रणमध्ये नाही, ते तुमच्या आवाक्यात नाहीये. तुम्ही कशाला नियंत्रित करू शकता? तुम्ही वर्तमानला नियंत्रित करू शकता. तेच तुमच्यापाशी आहे. तर जे तुमच्यापाशी आहे त्याच्यामध्ये मर्यादा ठेवा. आणि योगानंदजी हे पण म्हणतात की आपण कौटुंबिक जीवन जगून सुद्धा आध्यात्मिक होऊ शकता. योगानंदजीच्या पुस्तकामध्ये स्पष्ट दिले आहे की प्रत्येक मनुष्य, गृहस्थ असो, संन्यासी असो, कोणी असो, त्याच्या जीवनाचा एकमेव उद्देश ईश्वरची प्राप्ती आहे, ईश्वरशी भेट घेणे आहे. मानव मेंदूमध्ये कितीतरी चमत्कार आहे आणि किती क्षमता आहे, ही त्यांच्या पुस्तकमध्ये दिलेलं आहे, ज्याचा आम्ही काही उपयोग नाही करत. ह्या क्षमतेचा योगानंदजी म्हणतात की मानव मस्तिष्क एक चमत्कारी मशीन आहे, चमत्कारी यंत्र आहे, त्याचा तुम्ही अधिकाधिक उपयोग केला पाहिजे. ह्या पुस्तक योगीची आत्मकथा ही पहिल्या वाचनामध्ये थोडीशी जड, कठीण आहे. थोडंसं वाचन अवघड जातं. पुस्तकाचं खरं कौतुक करता ह्याचं दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि अनेक वाचन खूप आवश्यक आहे. प्रत्येक वाचनामध्ये तुम्हाला नवीन तथ्य मिळेल आणि नवीन रहस्योद्घाटन मिळेल आणि तुम्ही पुस्तकचे प्रेमी बनाल. अशी खरोखर कौतुक करण्यासारखी ही पुस्तक आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी आपली क्षमता या स्पर्धात्मक जगामध्ये कशी वापरायची हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये अगदी मिळेलच. योगीजी म्हणतात, परमहंसजी म्हणतात की कोणाशी भिवू नका, घृणा नका करू, सर्वांशी प्रेम करा, परमेश्वराशी प्रेम करा. एकदा प्रेम करून बघात आणि आपल्या चेतनेला मंदिर समजा, देऊळ समजा आणि त्याच्यामध्ये देवाची स्थापना करा. परमेश्वराला बघायचं आहे ना, तर काही कठीण तप करायची आपल्याला गरज नाहीये.
तुम्ही आपल्या आत्मेच्या अवतीभवती इतके थर मांडून ठेवलेली आहे, इतक्या चादरी लावून ठेवलेल्या आहे, त्याला फाडा ना, त्या थरी दूर करा ना. तुम्हाला एक प्रकाश दिसेल, तुमची आत्मा प्रकाशित होईल आणि तुम्हाला एक दिव्य प्रकाशचा अनुभव होईल आणि आपल्याबरोबर लोकांचं मार्ग पण तुम्ही प्रकाशित करू शकाल. आणि परमहंसजी हे पण म्हणतात की आपले अवगुणांचा आणि दुर्गुणांचा बेडूक हा आपल्याला कधी पण अपमानित करू शकतो, कधी पण खलती पाडू शकतो. म्हणून आत्मनियंत्रणचा आणि मर्यादेचा सिंह बना आणि त्या सिंहासारखे फिरा. मर्यादित आचरणनी व्यक्ती सिंहासारखा निडर होतो. आता परमहंस योगीजींनी पुस्तकामध्ये हे पण लिहिलेलं आहे की ज्याला दुःखीच राहायचं आहे त्याला जगाचं कोणती पण वस्तू प्रसन्न नाही करू शकत. पण एकदा तुम्ही प्रसन्न चित्त राहायचं ठरवलं तर कोणी पण तुमचा आनंद तुमच्याशी घेऊ नाही शकत. आणि तसंच योगीजी म्हणतात, परमहंस योगानंदजी म्हणतात की तुटक्या टेलिफोननी, तुटक्या मायक्रोफोननी आपण संवाद करू शकतो का? नाही ना. तुटक्या टेलिफोननी कोणाशीच गोष्टी नाही करू शकत. आजच्या जगात आपण मोबाईल म्हणू शकतो की मोबाईलच तुटका आहे तर तुम्ही कोणाशी कसं बोलणार. तसंच तुमचं मन अस्थिर आहे, अशांत आहे तर तुम्ही देवाशी कसं बोलणार. म्हणून आपलं मन अगदी शांत ठेवा, अगदी अविचल ठेवा असं म्हणतात. आता योगानंदजींनी अशा प्रकारे भारतीय दर्शन एक नवीन रूपात विश्वाला दाखवलं. विचार करा, 1920 मध्ये ते विश्वभ्रमणला निघाले. भ्रमण म्हणजे जगात क्रियायोगचा प्रचार प्रसार करायला ते निघाले. 1920 मध्ये आपला देश परतंत्र होता आणि भारताची इमेज, भारताची छवी लोकांनी कशी मांडून ठेवली होती की हा सपेरे आणखीन बाजीगरांचा देश आहे, जादूगरांचा देश आहे. अशी म्हणजे आपले प्राचीन ग्रंथ, ज्या देशामध्ये वेद, पुराण, उपनिषद हे सगळे लिहिले गेले आणि त्याची इतक्या ग्रंथांची परंपरा चालून राहिली आहे, त्या देशाला सपेरे जादूगर का देश असं, अशी छवी आपल्या देशाची. पण आपल्या कथेमध्ये त्यांनी आत्मकथेच्या द्वारा सांगितलं आणि की भारत असा देश नाही आहे. भारतमध्ये एक प्राचीन ज्ञान, प्राचीन विषयांची, प्राचीन पुराण ज्ञानची एक अद्भुत परंपरा आहे, सनातन परंपरा आहे. त्यांनी आपल्या आत्मकथेमध्ये कुठलीही आत्मप्रवंचना नाही केली आहे, स्वतःचं कौतुक अजिबात नाही केलंय. त्यांनी आपल्या जीवन यात्रेमध्ये जितके लोक त्यांना भेटले, जितके महान लोकांचं भेटले ते त्यांचं आवर्जून कौतुक केलं आहे. जसे लाहिरी महाशय, लुथर बर्बक, आनंदमयी माता आणि स्वामी केवलानंद, करपात्रीजी, नागेंद्रनाथ भादुरी ह्यांचं कितीतरी कौतुक केलेलं आहे. या पुस्तकमध्ये आत्ममुग्धता, स्वतःचं कौतुक, आत्मप्रवंचना बिलकुल नाही. उलट अतिशय लोकांचं कौतुक केलेलं आहे. 1917 मध्ये रांची मध्ये त्यांनी एक शाळेला अडॉप्ट केलं होतं, अथवा आपण म्हणू शकतो की एक शाळेमध्ये एक कोर्स सुरू केला
त्याच्यामध्ये प्राचीन अध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाचा अद्भुत संगम होता. आज आपण बघतोय की नवीन शिक्षा नीती आली आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी. तर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी कशा करता आली आहे? याच्याच करता ना की पुढची पिढी एक संपूर्ण व्यक्तित्वाची स्वामी बनू आणि त्यांचा व्यक्तित्व विशाल बनू आणि ते परिवार, समाज आणि देशाचं ची उन्नती करू, अशा उद्देशाने नवीन शिक्षा नीती आली आहे. पण 1917 मध्ये, म्हणजे 100 वर्ष होऊन जास्त, इथे रांचीमध्ये योगदा सत्संग सोसायटीची जेव्हा स्थापना केली होती, त्यांनी एक शाळेमध्ये एक असा करिक्युलम सिलेबस तयार केला होता ज्याच्यामध्ये विज्ञान, कला, संस्कृती, प्राचीन ज्ञान सगळ्याचं मिश्रण होतं. आणि जे मुलं तयार झाली ते निष्णात वैज्ञानिक होते, संगीतकार होते आणि वेदशास्त्री होते आणि एक संपूर्ण व्यक्तित्वाचे धनी लोक, असे लोक तयार झाले. गांधीजी जेव्हा रांचीमध्ये गांधी आले आणि त्यांनी ही शाळा बघितली तर ते अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांनी ही शाळा पाहून, रांचीची शाळाच पाहून, वर्धेला नई तालीम म्हणून एक गोष्ट सुरू केली होती ज्याच्यामध्ये लोकांना शिल्पकला आणि विज्ञान, आणखीन अनेक वस्तू त्यांनी शिकवल्या होत्या. पण कुठे ना कुठे गांधीजीच्या डोक्यामध्ये रांचीची योगदा सत्संग सोसायटीची शाळा होती की आपण पण असे मुलं तयार करूया. तर त्यांनी नई तालीम असं नाव दिलं होतं. आणि बोस्टन निघायच्या आधी त्यांनी जेव्हा, म्हणजे परमहंस योगानंदजी जेव्हा रांचीला होते आणि हे मुलं तयार करत होते, मी जसं आत्ता सांगितलं की त्यांनी एक नवीन कोर्स तयार केला होता ज्याच्यामध्ये सगळ्याचं एक परफेक्ट मिश्रण होतं. एकदम की कोणाला किती विज्ञान हवं, किती अध्यात्म हवं, किती प्राचीन ज्ञान हवं, हे सगळं. आणि त्यांनी हे सुरुवात केली तर ते अगदी रमले होते. रांचीची योगदा सत्संगमध्ये त्यांचं मन, आत्मा अगदी जुळलेली होती. एकदा ध्यान अवस्थेमध्ये त्यांना अमेरिकन लोक दिसायला लागले, युरोपियन लोक त्यांच्या डोळ्यासमोर फिरू लागले. त्यांनी महावतार बाबांशी विचारलं होतं की असं का? तर महावतार बाबांनी सांगितलं की आता तुला क्रियायोगचा प्रचार प्रसार करायला विश्वामध्ये जायचंय आहे. आता तुला भारताहून बाहेर जायचंय, कारण तुझा जन्म क्रियायोगच्या प्रचार प्रसार आणि पुनर्स्थापनेकरता झालेला आहे. म्हणून आता तुला बाळा निघावं लागेल. आणि महावतार बाबाची आज्ञानी ते भारताहून बाहेर गेले आणि बोस्टनच्या आध्यात्मिक धार्मिक चर्चेमध्ये भारतच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी भाग घेतला होता. हे महावतार बाबाच्या बाबतीत थोडंसं सांगेन की महावतार बाबांचं असं म्हणतात, त्यांना एजलेस सेंट म्हणतात. एजलेस सेंट म्हणजे कोणालाच नाही माहीत ते किती वर्षाचे होते. असं म्हटलं जातं की त्यांनी क्रियायोगच्या द्वारे आपल्या वार्धक्याला तारुण्यामध्ये परिवर्तित केलं आणि ते पुन्हा तरुण झाले. अशी क्रियायोगचा चमत्कार होता तो. बेसिकली मुळात त्याच्या मागे विज्ञानच होतं जे लुप्त झालेलं आहे. धन्य ही भारतीय भूमी की जिथे असे लोक येतात आणि पुनर्स्थापना करतात आणि भारताचं नाव आणि भारताची संस्कृती ज्ञान अक्षुण्ण राहतं. आता 7 मार्च 1952 ची संध्याकाळ आली. अमेरिकेत
भारताचे राजदूत सपत्नीक लॉस एंजेलिसमध्ये आले होते. इथे त्याच्यामध्ये योगानंदजी पण त्यांच्याबरोबरच होते आणि त्या सगळ्यांची भाषणं झाली आणि त्याच्यानंतर योगानंदजीचा भाषण आरंभ झाला आणि त्यांनी आपल्या भाषणानंतर मातृभूमीची वंदना सुरू केली. आपले हात आकाशावरती ठेवले आणि मातृभूमी म्हणजे भारतभूमीचं वंदना करू लागले. जी कोणत्याही भाषणामध्ये त्यांनी अशी मातृभूमीची वंदना कधी केली नव्हती, कधी केली नसे. आणि त्या दिवशी त्यांनी मातृभूमीची वंदना केली आणि म्हटलं की एक कविता म्हटली. ती कविता पण कशी होती? ती आशू कविता होती. म्हणजे आधी पूर्वनियोजित कविता नव्हती, त्यांनी तेव्हाच वेळेवरती लिहिलेली होती. आता ही कविता म्हणून त्याचा अर्थ होता की मातृभूमी, मी भाग्यवान आहे, मी अतिशय भाग्यवान आहे की मी तुझ्याकडे जन्म घेतला. हे मातृभूमी, मी तुझ्याशी दूर आहे. पण योगानंदजीला माहित होतं, त्यांना तर मातृभूमीशी दूर जाणं भागच होतं, कारण त्यांचा जीवनाचा उद्देश क्रियायोगच्या प्रचार प्रसारलाच झाला होता. तर त्यांना मातृभूमीशी तर दूर व्हायचंच होतं. तर त्यांनी मातृभूमीची वंदना केली, नमस्कार केला आणि महासमाधी घेतली. असे महासमाधी नंतर सुद्धा लोकांना अनेक अलौकिक विलक्षण अनुभव झालेले आहेत. पण वेळेची मर्यादा आहे म्हणून परमहंस योगानंदजीच्या बाबतीमध्ये आज प्रेक्षकांनो एवढंच. त्यांची कृपा असीम आहे त्यांच्यावरती. पण वेळ, काळ, वाणी याची मर्यादा आहे. आज अश्विन मासची पाशांकुशा एकादशीच्या दिवशी आपण सर्वांना श्रीहरीचा आशीर्वाद मिळो अशी अभिष्ट कामना घेऊन मी आपल्या वाणीला विश्राम देते. आपला सगळ्यांचा नमस्कार. त्याच्या आधी मी संतोष गोडबोलेजी आणि मंजुताई देशमुख दोघांचा धन्यवाद देते. संतोषजींनी मला परमहंस योगानंदजीच्या विषयी बोलायला संधी दिली, धन्यवाद. आणि मंजुताई देशमुख ज्यांनी अगदी उत्कृष्ट रीतीने माझा परिचय दिला, त्यांना पण धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो पुन्हा श्रीहरीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभो. परमेश्वराची कृपा आपण सगळ्यांना लाभो. ह्या भारतभूमीला लाभो. विश्वाचा कल्याण हो अशी अभिष्ट कामना सहित मी निरोप घेते. श्रीहरी. जय हरी विठ्ठल. नमस्कार. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय